1 डिसेंबर रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे न्यूज 18 लोकमतशी बोलताना इपिस्टील फाईल्स बाबत माहिती दिली होती आणि आज 19 तारखेला या फाईल बाबत 68 फोटो समोर आले. बाबा काय सांगाल, न्यूज 18चे प्रतिनिधींनी जी प्रश्न विचारला त्यावरती आपण ही प्रतिक्रिया दिली होती आणि त्यावरती मोठाच गदारोळ गेले 15 ते 20 दिवस झालं सुरू आहे. हे पहा, ही बातमी आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये खूप दिवसापासून चाललेली आहे. याची माहिती भारतात कोणाला नव्हती, पण याची माहिती मी पहिल्यांदा माझे कराडचे पत्रकार मित्र आहेत त्यांना दिली. 1 डिसेंबरला तुम्ही म्हणता, मला तर तारीख लक्षात नाही आहे. त्यावेळेला मला बरंच काय ऐकावं लागलं. आमचे महाराष्ट्रातले मोठे नेते म्हटले त्यांचं आता वय झालंय, जरा डोकं तपासलं पाहिजे. ठीक आहे, राजकारणामध्ये असे हे सहन करावं लागतं टप्पे. पण एक गोष्ट चांगली आहे की आता संबंध देशामध्ये एप्स्टीन फाईल्स काय ते लोकांना कळालेलं आहे. हा अमेरिकन संसदेचा कायदा आहे. जगातली कुठलीही ताकद ती माहिती बाहेर प्रकट होण्याला तर थांबू शकणार नाही, कारण भारतीय संसद नाही आहे, ही अमेरिकेची काँग्रेस आहे. आणि त्यामुळं ही माहिती अमेरिकेतल्या 19 तारखेला जाहीर होणारच. आत्ता अमेरिकेमध्ये पहाटेचे 3:45 वाजलेले आहेत. 9, 10, 11 वाजता तिथं माहिती यायला सुरुवात होईल. 300 GB डेटा आहे. तो डाउनलोड करायलाच किती वेळ लागेल माहीत नाही. आणि त्यामुळे आपले काही बहुतेक संध्याकाळचे 7-8 वाजले असतील. तुम्हाला ही माहिती माझ्यासाठी आधी कळेल. याबद्दल आणखी काय बोलायचं असेल तर माहिती आल्यावर मी बोलेन. पण मी आधी कराडच्या मीडियाला सांगेन, ही आता तुम्हाला सांगतो, मी कराडला आहे. तुम्ही सर्वांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. कधी आमची हजामत पण केलेली आहे, पण ठीक आहे, शेवटी तुमचं काम तुम्ही करताय. पण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितली 20 दिवस आधी बातमी, त्यानंतर मग आता देशात चाललेली आहे. आता कोणी डोकं फिरले म्हणत नाही, चांगली गोष्ट आहे. खरं तर तुम्ही त्यामध्ये असंही म्हटलं होतं, काँग्रेसचा नाहीये, भाजपचाच पंतप्रधान मराठी माणूस होईल. पण काँग्रेसचा होऊ शकत नाहीये, कारण संसद ही संख्याबळावर चालते. काही जरी उथलपुथल झाली तर काँग्रेसचं काही बहुमत होणार नाही. त्यामुळं राहुल गांधी किंवा बारामतीचं कोण किंवा कराडचं कोण बिलकुल होणार नाही, त्याची काळजी करू नका. झालं तर भाजपचाच कोणतरी नेता होईल, आणि 2 नेते नसतील तर मग कोण होईल? तुम्ही पण अटकल लावू शकता, मी पण लावू शकतो. त्या अनुषंगाने मी म्हटलं होतं की बहुतेक मराठी माणसाला संधी मिळू शकेल, मिळावी अशी माझी सदिच्छा आहे. तर जे पृथ्वीराज बाबांनी ट्विट केलं होतं त्यावरून जे काही गदारोळ सुरू झाला होता, त्या संदर्भातल्या इपिस्टीन फाईल आज ओपन सुरू होण्यात झालेले आहे. आणि त्यामुळे पुढे काय राजकीय परिणाम भारतावरती होतील आणि भारतीय राजकारणावरती हे ट्विट संदर्भात आपल्याला काही वेळातच पुढील काही तासात समजेल, असं पृथ्वीराज बाबांचं म्हणणं आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा.